हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जास्त करून व्हेजमध्ये असं काय ऑर्डर करतो तर पनीर मसाला. तिथले डिशेस एवढे टेस्टी असतात ना की आपण घरी बनवायला बघतो पण हॉटेलसारखं नाही बनवू शकत. तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पनीर मसाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी ग्रेव्ही बनवायची आहे. तर पॅनमध्ये आपण 2 मोठे कांदे मध्यम आकाराचे चिरून घालायचे. कांदा आपल्याला जास्त नाही भाजायचा, हलका असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये 2 टोमॅटो, थोडे काजूचे तुकडे व लसूण घालूया, थोडे आलं आणि याला 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. आता याच्यावर झाकून गॅसची फ्लेम कमी करून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेऊ. तोपर्यंत आपण पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून पनीर फ्राय करून घेते. त्यावर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडं मीठ घालून छान तळून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हलकं असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर आता 2-3 मिनिटं झालेले आहेत. बघा आता टोमॅटो पण असं छान शिजलेला आहे. तर आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये घालून फाईन पेस्ट बनवायची आहे. बघा अशी फाईन पेस्ट झाली पाहिजे. आता आपल्याला मसाल्यांची पेस्ट बनवायची आहे. तर इथे मी दही घेतलेला आहे. दहीत मी गरम मसाला पावडर आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा पनीर मसाला फ्लेवरसाठी घालून सर्व मिक्स करून घेऊया. आता आपल्याला या कढईमध्ये पनीर मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे तेल थोडं टाकलेलं आहे. त्यात आपण थोडे खडे मसाले, 2 बारीक चिरलेला कांदा टाकूया. जरा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. आता आपण त्यात 2 बारीक चिरलेला टोमॅटो घालून असं परतून घेऊया. असं आपल्याला परतत राहायचं आहे. आता त्यात आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आहे व आता मसाल्याची पेस्ट आपण घालून असं मिक्स करून घेऊया. 2 मिरच्या टाकूया आणि आता कलरसाठी 1 चमचा शिमला मिरची पावडर, 1 चमचा मीठ, टोमॅटो आणि दहीचं आंबट घालवण्यासाठी 1 चमचा साखर. असं आता थोडंसं परतून घेऊया. आता आपण त्यात फ्राय केलेलं पनीर घालून घेऊया. मी इथे कोथिंबीर घालते. तर इथे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. तर हॉटेलसारखी स्पायसी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला बघायला हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.